वसईकरांना आता मराठी साहित्याची पुस्तके घेण्यासाठी मुंबईला जाण्याची किंवा ऑनलाईन शोधण्याची गरज नाही. विरारमध्ये मराठी पुस्तकांचे दुकान सुरू झाले आहे. अशा प्रकारचे हे वसई विरारमधील एकमेव पुस्तकांचे दुकान आहे. वाचन संस्कृती टिकवायची असेल, जीवनाचा निर्भेळ आनंद मिळवायचा असेल तर पुस्तकं वाचायला हवी. सांस्कृतिक नगरी अशी जरी वसईची ओळख असली तरी पुस्तकांची दुकाने मात्र नाहीत. त्यामुळे वाचकांना पुस्तकं उपलब्ध करून देण्यासाठी विरारमध्ये मुद्रा बुक डेपो हे दुकान सुरू करण्यात आलं आहे. मी सगळ्या मुंबईतनं फिरून किंवा पुण्यातनं त्यांना मिळवून द्यायचो. म्हणजे कुठलंही पुस्तक मागितलं तर मुद्रामध्ये मिळणार, ही आमची एक ओळख आम्ही निर्माण केली. आणि हा आम्ही आनंद म्हणून आम्ही तो आज 25 वर्षापासून हे मुद्रा म्हणून आम्ही ते पुस्तकाचा हे व्यवसाय करतो. आता शेट्टे दाम्पत्य हे दुकान चालवतात. विरार पश्चिमेच्या स्थानकाबाहेरच हे दुकान आहे. या दुकानात विविध प्रकारची पुस्तके मिळतात. त्यात आत्मचरित्र, कथा, कादंबऱ्या आदींचा समावेश आहे. या दुकानाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चांगला मिळतो प्रतिसाद. आणि वाचक वर्ग जे येतात ते चांगले, म्हणजे चांगल्या ह्याच्यातलेच येतात. असे हे करून येणारे नाही. आणि चांगली म्हणजे चांगली पुस्तकं घेणारे येतात, धार्मिक घेणारे येतात. इथे मला जास्त अनुभव आला धार्मिकचा. धार्मिक बऱ्यापैकी वाचक वर्ग आहे. आणि वाचक वर्ग आहे तो चांगल्यापैकी वाचक वर्ग. पुस्तके माणसाला समृद्ध करतात, आयुष्याला नवीन दिशा देतात. त्यामुळे वाचन करणं गरजेचं आहे असं आवाहन मान्यवर करतात. या वाचनामुळे काय होतं की तुम्हाला प्रेरणा मिळते. कधी काही अडचणी आल्या या लोकांचं, मोठमोठ्या लोकांचं वाचन आपण वाचल्यामुळे आपल्याला त्यातून स्फूर्ती मिळते, प्रेरणा मिळते. सतत वाचलं पाहिजे. म्हणजे माध्यमचे इतर जे माध्यमं आहेत त्याच्याशी आपली स्पर्धा सुरू आहे, त्याचं अतिक्रमण आपल्यावरती होत आहे. पण पुस्तक म्हणजे पुस्तकामध्ये पण पुरत किंडल वगैरे हे सगळं ई बुक्स वगैरे आली. हे जे बुक आहे, पुस्तक वाचण्यातला जो आनंद आहे तो इतर कुठल्याही माध्यमातून नाही. फार आर्थिक फायदा होत नसला तरी मुद्रा बुक डेपो हा व्यवसाय करतात. त्यामुळे वाचकांनी ही पुस्तके विकत घेऊन वाचली तरच ही वाचन संस्कृती जिवंत राहील.